नमस्कार मित्रांनो, मी विशाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू ITIची ॲडमिशन सुरू झालेली आहे. तर ITI फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहू. चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. सगळ्यात पहिले आपल्याला या वेबसाईटवर यायचं. admission.dvt.gov.in कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं विचारते की यू हॅव रजिस्टर्ड ITI ॲडमिशन, म्हणजेच तुम्ही फॉर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन नंबर 2017 ते 25ला रजिस्ट्रेशन केलं होतं का. तर यस केलं असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर यू हॅव रजिस्ट्रेशन MCU ॲडमिशन विचारते. त्याच्यानंतर केलं असेल तर यस करायचं, नसेल केलं तर नो करायचं. ला क्लिक करायचं आणि आपल्याला फर्स्ट नेम टाकून घ्यायचं. फर्स्ट नेम टाकायचं, त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचं आणि त्याच्यानंतर टाकायचं लास्ट नेम. त्याच्यानंतर इथं टाकायचं कॅन्डिडेट नेम ॲज पर आधारवरचं जे आहे ते व्यवस्थित पूर्ण टाकायचं. त्याच्यानंतर जेंडर विचारते, जेंडर टाकायचं. डेट ऑफ बर्थ जी आहे आपली ती व्यवस्थित टाकून घ्यायची. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा. त्याच्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन विचारते. याच्यात भरपूर क्वेश्चन असतात, याच्यातलं जे आपल्याला सोपं पडते ते घ्यायचं. त्याच्यानंतर त्याचा ॲन्सर द्यायचा आणि पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आणि रजिस्टर नावला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर्ड आपला सक्सेसफुली म्हणून लॉग इन ID येतो. तो ID व्यवस्थित सेव्ह करून घ्यायचा. प्रोसीड टू लॉग इनला क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपण जो लॉग इन ID बनवला तो टाकायचा आणि पासवर्ड आपण जो तयार केलेला आहे तो टाकायचा आणि कॅप्चर व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि साइन इनला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं येते आपल्याला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI. आता इथे प्रोसीड टू फाईल प्रोफाईलला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करायचं. आपले जे नाव आहे व्यवस्थित ते इथे येऊन जाते आधीच. त्याच्यानंतर सगळं डिटेल्स व्यवस्थित पाहायचं. आधार नंबर पाहून घ्यायचा, डेट ऑफ बर्थ पाहून घ्यायची. त्याच्यानंतर थोडं खाली यायचं, व्हेरीफायला क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर अपार ID विचारते. आधार नंबर व्हेरीफाय झाल्यावर अपार ID विचारते. अपार IDला अपार ID टाकून घ्यायचा. आधार कार्ड ऑन द कॅन्डिडेट अपार ID 12 डिजिट असते, तो टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम विचारते, तर ते व्यवस्थित टाकून घ्यायचं जे असेल ते. त्याच्यानंतर ब्लड ग्रुप विचारते, तर ब्लड ग्रुप टाकून घ्यायचा जो असेल तो. त्याच्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा, अल्टरनेट मोबाईल नंबर आणि ईमेल ID. डू यू हॅव व्हॉट्सअप नंबर, यस असेल तर यस करायचं, नसेल तर आपल्याजवळ नो करायचं. सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर इथं विचारते करस्पॉन्डन्स ॲड्रेस 1, ॲड्रेस 2. त्याच्यानंतर कंट्री, त्याच्यानंतर आपला पिनकोड, त्याच्यानंतर स्टेट, त्याच्यानंतर आपला जिल्हा, त्याच्यानंतर तालुका आणि सिटी विलेज. हे परमनंट ॲड्रेस असेल तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आणि व्यवस्थित टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं. त्याच्यानंतर विचारते आर यू ऑन ओपन कॅन्डिडेट, तर ओपन टाईप टाकून घ्यायचा. 2 ऑप्शन येतात. त्याच्यानंतर म्हणजे अपंग जर असेल ओपन कॅन्डिडेट, त्याच्या यस असेल तर यस करायचं, नो असेल तर नो करायचं. फर्स्ट नेम विचारते, मिडल नेम, लास्ट नेम. त्याच्यानंतर ऑक्युपेशन तर वडिलांचं टाकून घ्यायची. तर नोकरीवर असतील तर इथं ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी टाकायचं, नसतील तर नॉट एम्प्लॉय म्हणून केलं तरी चालते. त्याच्यानंतर त्यांचं ॲन्युअल इन्कम टाकायचं जे असेल ते. त्याच्यानंतर डोमेसियल स्टेट टाकून घ्यायचं.
त्याच्यानंतर डोमेसिल्ड डिस्ट्रिक्ट जे असेल ते टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर मदर डिटेल्स, आईचं नाव, मधलं नाव आणि शेवटचं नाव पूर्ण टाकायचं. त्याच्यानंतर नोकरीवर असतील तर यस करायचं, नसेल तर नो करायचं. त्यांच्यानंतर ॲन्युअल इन्कम टाकून घ्यायचं. डोमेसिल स्टेट टाकायचं, डोमेसिल डिस्ट्रिक्ट टाकायचं. सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढची स्टेप अशी आहे, नॅशनॅलिटी इंडियन. आर यू महाराष्ट्र डोमेसिल, यस असेल यस, नो असेल तर नो. त्याच्यानंतर डोमेसिल्ड डिस्ट्रिक्ट तर सिलेक्ट करायचं आणि जे आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कॅटेगरी ऑफ अदर डिटेल्स विचारते, तर रिलिजन हिंदू म्हणजे कास्ट हिंदू आपलं. त्याच्यानंतर कास्ट विचारते, ती टाकून घ्यायची जी असेल ती. कॅन्डिडेट इलेजिबल फॉर रिलिजन मायनॉरिटी असेल यस, नो असेल, दोन्ही याला व्यवस्थित क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर विचारते कास्ट विचारते इथं, तर कॅटेगरी कोणत्या याच्यात येते ते टाकून घ्यायची, कास्ट टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू स्टेट तर ते टाकून घ्यायचे व्यवस्थित. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट इश्यूइंग डिस्ट्रिक्ट विचारते ते टाकून घ्यायचं. डू यू बिलॉंग नॉन क्रिमिलियल लायर तर यस असेल तर यस, नो असेल तर नो करायचं. ॲप्लिकेशन कॅटेगरी ऑफ ॲडमिशन हे सगळं भरल्याच्या नंतर यस करायचं. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी कॅटेगरी, आर यू पर्सन परमनंट डिसेबिलिटी, तर अपंगत्व जर असेल तर यस करायचं, नो असेल तर नो करायचं. यस जर केलं तर पूर्ण आपल्याला माहिती द्यावं लागते, डिसॅबिलिटी कॅटेगरी, सब डिस्ट्रिक्ट कॅटेगरी, नो असेल तर नो करायचं. डिफरन्स कॅटेगरी यस असेल यस, नो असेल नो. त्याच्यानंतर डू यू बिलॉंग स्पोर्ट कॅटेगरी म्हणजे स्पोर्टबद्दल विचारते, यस असेल यस, नो असेल नो. त्याच्यानंतर विचारते सगळं डिटेल्स हे असं भरून घ्यायचं व्यवस्थित. डू यू ब्लूस्टर स्कूल डिटेल्स, एस एस सी फ्रॉम गव्हर्मेंट अप्रुव्हल ब्लूस्टर स्कूल महाराष्ट्र तर जे आहे ते यस असेल यस, नो असेल तर नो. व्यवस्थित वाचून भरायचं. ब्लू डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा विचारते आणि तालुका जिथे असेल ते टाकून घ्यायचं, नो असेल तर नो. डू यू हॅव पास्ड इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झाम म्हणजे तुम्ही एक्झाम ड्रॉइंगची दिलेली असेल, यस असेल यस, नो असेल नो. सेव्ह अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करून समोर जायचं. त्याच्यानंतर 10th स्टँडर्ड डिटेल्स, एक्झामिनेशन बोर्ड टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर आपला रोल नंबर टाकायचा, इयर ऑफ एक्झाम टाकायचं, कधी दिली होती. त्याच्यानंतर मंथ ऑफ एक्झाम टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर स्कूल लोकॅलिटेड इन महाराष्ट्र टाकून घ्यायचं जे असेल ते. त्याच्यानंतर स्कूल डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर स्कूल तालुका टाकायचा आणि स्कूल सिटी विलेज जे असेल ते. डू यू ऑफ 10th स्टँडर्ड यस, त्याच्यानं डू यू बिलॉंग, नो असेल तर नो, यस असेल तर यस. डू यू बिलॉंग बर्ड हँडिकॅप्ड स्कूल, यस ऑर नो. यू हॅव पास्ड 10th स्टँडर्ड विथ द मॅथ सब्जेक्ट, क्लिक करायचं. यस असेल यस, नो असेल नो. यू हॅव पास 10th विथ सायन्स सब्जेक्ट, यस, नो असेल तर नो. देन डू यू हॅव टेकन टेक्निकल सब्जेक्ट ऑर 10th स्टँडर्ड, यस असेल यस, नो असेल नो.
त्याच्यानंतर खाली यायचं. त्याच्यानंतर सब्जेक्टमध्ये विचारते ऑप्टेंट मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स, तर जे आहे ते इथं व्यवस्थित टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर हे मॅथमॅटिक्समध्ये ऑप्टेंट मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स हे व्यवस्थित टाकून घ्यायचं. त्यानंतर सायन्सचे ऑप्टेंट मार्क आणि आउट ऑफ मार्क्स व्यवस्थित टाकून घ्यायचे. हे पूर्ण टाकल्यानंतर इथे ॲटोमॅटिक कॅल्क्युलेट करते, टोटल पर्सेंटेज काढते. तुम्ही जसे मार्क्स असतील तुमचे त्या हिशोबाने. यू हॅव पास्ड 12th स्टँडर्ड, नेम ऑफ स्ट्रीम, आर्ट असेल आर्ट, सायन्स, कॉमर्स जे असेल ते, इयर ऑफ एक्झाम, त्याच्यानंतर ऑप्टेंट मार्क आणि आउट ऑफ मार्क्स अशा प्रकारे. नसेल तर नो करायचा. त्यानंतर हाय क्वालिफिकेशन विचारलेलं आहे कोणतं आहे, तर इथं वेगवेगळे दिलेले आहे. SSC हायर क्वालिफिकेशन अशा पद्धतीनं. नेम ऑफ डिग्री जे असेल ते टाकून घ्यायचं. डिप्लोमा असेल तर डिप्लोमा टाकायचा. सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं. 10th मार्क्सचं टोटल येते आणि त्याच्यानंतर मेरिट लिस्ट कॅल्क्युलेशन ऑफ 10th ते व्यवस्थित येऊन जाते सगळं ॲटोमॅटिक इथे. त्याच्यानंतर यू हॅव अप्रेड फॉर ITI, तर हे व्यवस्थित टाकून घ्यायचं. यस करायचं. इयर ऑफ ॲडमिशन, इयर ऑफ पासिंग, नो असेल तर नो. त्याच्यानंतर कंटिन्यू करायचं. कंटिन्यू केल्यानंतर इथे होम डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं जे असेल ते. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं. आता इथे विचारते रिक्वायर्ड डॉक्युमेंट डिटेल्स, टोटल डॉक्युमेंट एवढे लागतात असं विचार. आधार कार्ड ऑफ द कॅन्डिडेट जे असेल त्याला यस करायचं, नसेल तर नो करायचं. सगळं व्यवस्थित वाचायचं आणि यस ऑर नोला क्लिक करायचं. मार्कशीट, मार्क स्टेटमेंट, स्कूल सर्टिफिकेट, एक्झामिनेशन क्लिअरली, त्याच्यानंतर स्कूल कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, तर यस करायचं. ते तर असतेच सगळ्यांजवळ. ऑफिशियल डॉक्युमेंट क्लिअरली हे सगळं वाचायचं व्यवस्थित आणि यस ऑर नोला क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं. टर्म्स अँड कन्फर्म डॉक्युमेंट अवेलेबिलिटी ॲक्सेप्टला क्लिक करायचं. ॲक्सेप्टला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्यासमोर पेज ओपन होईल. इथं सगळं डिटेल्स येऊन जाईल. ॲक्सेप्टला क्लिक करायचं आणि लॉक प्रोफाईलला क्लिक करायचं. यस सबमिटला क्लिक करायचं. डनला क्लिक करायचं. ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुल म्हणून असा मेसेज येते. हे सगळं व्यवस्थित आपल्याजवळ सेव्ह ठेवून द्यायचं. त्यानंतर जनरेटेड ॲप्लिकेशन IDला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ॲप्लिकेशन ID येते. ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस दाखवते. त्याच्यानंतर इथं पेमेंट नॉट पेड म्हणते, तर पे ॲप्लिकेशन फीला आपण व्यवस्थित पे ॲप्लिकेशन फीला क्लिक करायचं. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकायचं. व्हेरीफाय इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर तालुका टाकून घ्यायचा आणि जे इन्स्टिट्यूट असेल त्याला क्लिक करायचे. त्याच्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं. त्याच्यानंतर प्रोसीडला क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं पेमेंट अशा प्रकारे पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट सक्सेसफुलीचा मेसेज येते. कंटिन्यू टू ॲप्लिकेशनला क्लिक करायचं. त्याच्यानंतर इकडे डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि प्रिंट टू PDF आहे फॉर्मचा. त्याची प्रिंट आपण व्यवस्थित काढून घ्यायची पूर्ण.
आता इथे स्टेटस आलं कंप्लीट, ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस कंप्लीट आणि ॲप्लिकेशन फी स्टेटस पेड म्हणून तुम्हाला दाखवणार. अशा प्रकारे आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन ITIचा सबमिट करू शकतो. अशा प्रकारे पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ जर